जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे। यासाठी आपणास उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण कोणतेही भाषण करताना त्यासाठी लागणाऱ्या चारोळ्या, सूत्रसंचालन करण्यासाठी लागणाऱ्या सुंदर अशा चारोळ्या लिहून घेऊ शकता। यासाठी वेळ दिला आहे। दीप प्रज्वलन प्रास्ताविक मार्गदर्शन। आभार दीप प्रज्वलन अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन। अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते। जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान। हे आपणास आहे ज्ञान, तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। प्रास्ताविक गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून। प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान। जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून। मार्गदर्शन तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहून जास्त, तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहून जास्त। तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र। ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा। बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन। योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन। आता आभारासाठी पाहूया चारोळ्या। कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार। श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार। प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली। आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली, शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली। थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो। जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार। वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार। श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार, त्यांचे आभार। मित्रांनो, या सुंदर चारोळ्या आपल्या नक्कीच भाषणाची शोभा वाढवतील। भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वापरता येईल अशा सुंदर चारोळ्या। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता निबंध भाषण हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।